रामकृष्ण. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुपौर्णिमा विशेष निमित्त चालू असलेली चिंतन सेवा आणि त्यानिमित्तानं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीतील 10व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाची ओवी घेऊन चिंतन करतो आहोत. गेल्या 2 भागामध्ये आपण चिंतन केलं आणि आजही त्याच ओवीवरचं चिंतन आपण पुढे नेणार आहोत आणि ओवीवरचं चिंतन आज थांबवणार आहोत. आपल्याला माहिती आहे माऊली ज्ञानोबांची सुंदर अशी ही ओवी 10व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाची आपल्या समोर ठेवतो आणि मग उर्वरित चिंतनाला सुरुवात करतो. माऊली म्हणतात, नमो सुभाव भजन भाजन भवेभ कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया. नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया. गुरुचं महिमा वर्णन करताना, गुरुची महिमा वर्णन करताना, गुरुचं सामर्थ्य वर्णन करताना, गुरुची स्वरूप महिमा, गुरुची सामर्थ्य महिमा, गुरुचा अवर्णनीय महिमा असा माऊली ज्ञानोबा यांनी या 10व्या अध्यायाच्या प्रारंभी नमनांच्या ओव्यांमधून केला. त्यातील ही 5व्या क्रमांकाची ओवी आणि या 5व्या क्रमांकाच्या ओवीवर चिंतन करताना गेल्या 2 भागामध्ये आपण पहिल्या भागामध्ये चिंतन केलं आपल्याला माहिती आहे आणि माहिती नसेल तर बघून घ्या. नमो सुभाव भजन भाजना ऐका तो भाग. दुसऱ्या भागामध्ये भवे भकुंभ भंजना यावर आपण चिंतन केलं आणि आता ओवीचा उत्तरार्ध जर बघितला, विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया, विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया. माऊली ज्ञानोबा आपल्या गुरूंना वंदन करतात, नमन करतात, शरण जातात, नतमस्तक होतात आणि मग गुरूंचं वर्णन करताना 2 गोष्टी माऊलींनी सांगितल्या ज्याचा आपण विचार केला की ते संत गुरु कसे आहेत. ते सुभाव भजन भाजन आहेत, म्हणजे म्हणून त्यांना नमस्कार, नमो सुभाव भजन भाजन. आणि दुसऱ्या भागामध्ये ते भवेभ कुंभ भंजन आहेत, म्हणजे या भवसागरातून आपल्याला ते तरुण नेतात. भव म्हणजे मी सांगितलं होतं संसार, इभ म्हणजे हत्ती, म्हणजे संसार रूपी हत्तीच्या गंडस्थळाला जे फोडतात असे सद्गुरू, म्हणून भवेभ कुंभ भंजना. अर्थात अर्थ काय, संसार सागरातून आपल्याला ते पार करून नेतात, त्यांनाच गुरु असं म्हणतात. का हो, पण मग ते आमच्यासारख्या नालायकाचा पण उद्धार करतील का? आमच्यासारख्या दृष्टांचा, आमच्यासारख्या चांडाळांचा, आमच्यासारख्या पाप्यांचाही उद्धार करतील काय? घाबरण्याचं कारण आहे काय? नाही. फक्त सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, त्यांना नमन केलं गेलं पाहिजे. काय आहे माहिती आहे का, आपल्याला उदाहरण माहिती आहे, जास्त खोलात जाऊन सांगणार नाही. म्हणजे पाप्यांचा उद्धार सद्गुरू करतील का, संत करतील काय? अरे किती पापी तुम्ही, किती पापी. वाल्याकोळ्याचं उदाहरण माहिती आहे. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिकी किंकर वंदे केला. वाल्या कोळ्यावळा पापी कोणी होता का हो? परंतु संत कृपा झाली, सद्गुरूची कृपा झाली, नारदांनी राम हा मंत्र दिला. परिणाम काय झाला, राम सुद्धा म्हणता येत नव्हतं महाराज, मरा 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 म्हणून राम आलं आणि उद्धार झाला. आपल्याला कथा माहिती आहे. अर्थात अशा या संसारामध्ये अडकलेल्या, पापाचरण करणाऱ्या, पण एकदा का आम्हाला पश्चाताप झाला. वाल्या कोळ्याला पश्चाताप झाला ना. नारदांनी विचारलं, का रे बाबा तुम्ही चोऱ्या माऱ्या करतो, गुंडगिरी करतो, मुर्दे पाळतो, लूट करतो, कुणासाठी?
म्हणे माझ्या कुटुंबासाठी. असं जा विचारू नये घरी जाऊन कुटुंबाला, विस्ताराने सांगत नाही. आपले जवळचे हितचिंतक, घरातले, कुटुंबातले आपल्या कमाईमध्ये भागीदार असतील, पापामध्ये नसतात महाराज. पापामध्ये कोणीही भागीदारी होत नाही, भागीदारी नसते. म्हणून असं संतांनी, नारदांनी त्यावेळेला वाल्याकोळ्याला हे सांगितलं. वाल्याकोळ्याचे डोळे उघडले आणि परिणाम काय झाला? सर्व संघाचा त्याग करून मग वाल्याकोळी नारदांना शरण गेला. नारदांनी कृपादृष्टीनं पाहिलं, डोक्यावरती हात ठेवला. अमापस पाप नाहीस झालं. आपल्याला माहिती आहे, तृणाग्नी मेळे समरस झाली. जसं मोठ्या गवताच्या गंजीला आग लागावी, कितीकही मोठी गंजी असली गवताची, ती राहत नसते, एका क्षणात त्याची राख होते. तशा पापाची राख झाली महाराज. आणि वाल्याकोळ्याचा वाल्मिकी म्हणला. आणि काय पुढचा तर माहिती आहे, रामायण केलं वगैरे, वाल्मिकी रामायण आपल्याला माहिती आहे. एवढा अधिकार प्राप्त झाला कशामुळं? सद्गुरूच्या कृपेमुळं, संतांच्या कृपेमुळं. म्हणून हे आपल्याला या संसार सागरातून तरुण नेणारे असतात. म्हणून माऊली ज्ञानोबा वर्णन करताना म्हटलं भवेब कुंभ भंजना. आणि ज्याचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे ते पद असं आहे, विश्वोद्भव भुवना श्री गुरुराय. विश्वोद्भव भुवना. विश्वोद्भव भुवना याचा अर्थ काय? विश्वाचा उद्भव करणारा श्री गुरु. आपण विश्वाचे उद्भव करणारे आहात का हो? विश्वाचा उद्भव देव करतो ना? हो, देवच करतो, आपल्याला माहिती आहे. पण देव आणि गुरु वेगळे कुठे आहे? देव आणि संत, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, आपल्याला माहिती आहे. देव आणि संत वेगळे नाहीत महाराज. गुरु साक्षात परब्रह्म का म्हटलंय? गुरु हे परब्रह्म आहे, म्हणजे देवच असतात. आणि म्हणून विश्वोद्भव, विश्वाचा उद्भव करणारे. आता विश्वोद्भव कोण आहे? आपल्याला प्रमाण माहिती आहेत, मी सांगत असतो नेहमी. ज्याने हे विश्व निर्मिले, ज्याने हे विश्व निर्माण केलं तो विश्वोद्भव. किंवा जयापासून हे मही मंडळ झाले, तो एक पंढरीचा राणा, नये अनुमाना श्रुतीसी. ज्याच्यापासून हे विश्व निर्माण झालं, जो विश्वाचा जनिता आहे, असा भगवान विश्वोद्भव. तो विश्वाचा उद्भव करतो, विश्वाची उत्पत्ती करतो. एक सांगू का महाराज? उत्पन्न झालं, उपजेते नाशे, नाशले पुनरपी दिशे. उद्भव झाला की लय आला. कारण उद्भव हा एकटा नसतो. जन्म झाला संपलं का? नाही ना. जन्म झाला की मृत्यू आहेच ना, ठरलाच आहे ना. हो, मला सांगा, एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याला म्हटलं का हो कोणा, हा यांचं किती वर्षाचे होते ते? नाही म्हणे, ते जन्मलेच नव्हते. अरे जन्मले नाही तर मृत्यू होईल का? जन्म म्हटला की मृत्यू आला, मृत्यू म्हटला की जन्म कधी ना कधी झाला असेल. तेव्हा इथे विश्वोद्भव, उद्भव, उत्पत्ती. म्हणजे जेव्हा उद्भव शब्द आला तेव्हा लय हा शब्द सुद्धा त्यात अंतर्भूत आहे, स्थिती सुद्धा अंतर्भूत आहे. म्हणजे उत्पन्न होणं, स्थित होणं आणि लय होणं. थोडक्यात उत्पत्ती, पालन पोषण आणि लय, या तिन्ही गोष्टी म्हणजे विश्वोद्भव म्हटलं तरी चालेल. असे विश्वोद्भव माझे गुरु आहे, असा एक अर्थ घ्या. आणि दुसरा अर्थ जर घ्यायचा झाला, विश्वोद्भव भुवना, असा जो विश्वोद्भव देव आहे ना, मी सांगून गेलो, देव आणि संत जरी एक असले तरी देवापेक्षा संत काकणभर आपल्या दृष्टीने आपण जास्त समजतो. त्याचं कारणही तसंच आहे. महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. महात्म्यांच्या मुखातून ऐकलं, सुंदर बघा. मोठ्यांच्या मुखातून ऐकलं ना की लवकर आपण विसरत नाही आणि त्याला सामर्थ्य असते.
महात्म्यांच्या मुखातून मी जे ऐकलं होतं त्यात मी असं ऐकलं, विश्वोद्भव भुवना हे सांगत असताना, या पदावर चिंतन करताना मी असं ऐकलं की देव आणि संत जरी एक असले तरी संत काकणभर कसे वेगळे आहेत. हे बघा, समुद्राचं पाणी, समुद्र म्हणजे काय म्हणावं, पाणीच पाणी समुद्र, त्या पाण्याची वाफ होऊन ढग बनतात, मेघ बनतात आणि ते पाणी नंतर पावसाळ्यामध्ये, आता पावसाळा सुरू आहे आपल्याला माहिती आहे, पाणी खाली येतं. मला सांगा, समुद्राच्या पाण्यानं विश्वातल्या सर्व जनतेला आनंद आहे की मेघवृष्टीने आनंद आहे? मेघवृष्टीने आनंद आहे. पावसाचं पाणी आल्यानंतर शेतीवाडी होईल का? पावसाचं पाणी आलं नाही तर नदीला पाणी, नाल्याला पाणी, विहिरीला पाणी, शेताला पाणी होईल का? नाही ना. का? समुद्राचं पाणी आहे ना. अहो, समुद्राचं पाणी असलं तरी पावसाचं पाणी, मेघवृष्टी ही एक वेगळा आनंद देणारी आहे. तसं देव हा विश्वोद्भव असला तरी माझ्या संतांचं विश्वोद्भव असणं हे मेघासारखं आहे. मुद्दा लक्षात आला का? देव आणि संत एक असले तरी संत देवापेक्षाही काकणभर सरस असतात. म्हणून देव आणि संतांमध्ये भेद करायला गेलो तर देवापेक्षा संत, देवापेक्षा गुरु मोठे आहे हे सांगत असताना या पदाचा अर्थ माऊलींना असा अभिप्रेत असू शकतो. विश्वोद्भव भुवना म्हणजे जो विश्वाची उत्पत्ती करतो, विश्वाची पालन पोषण करतो, विश्वाचा लय करतो, तो भगवान जिथे राहतो, तो भगवान ज्या गुरूंच्या कडे राहतो, गुरुच्या भुवनामध्ये राहतो, ज्या संतांच्या घरी राहतो, संतांच्या हृदयात राहतो, म्हणजे त्याचं जे घर आहे ते आमचे गुरु. विश्वोद्भव भुवना. लक्षात आला का मुद्दा? विश्वाला निर्माण करणारा भगवंत देव, त्याचं घर म्हणजे आमचे गुरु. विश्वोद्भव भुवना. मी पुन्हा 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 सांगण्याचं कारण असं आहे, संत हे आमच्या देवाचं घर आहे महाराज. आमचे श्री गुरु आमच्या देवाचं घर आहे. माऊली म्हणतात, गुरुराया आपण विश्वोद्भव भुवन आहे, म्हणजे आपल्या मध्ये आमचा देव राहतो, विश्वाचा देव राहतो. विश्वोद्भव भुवन आपण आहात. आता याकरता जर अनेक प्रमाण देतो म्हटलं तर आपल्याला मिळतील. माऊली ज्ञानोबरायांनी वर्णन करताना सुंदर अशी एक ओवी सांगितली आहे. ओवी अशी आहे, जयाचे चोखटे मानसी, मी मुनियसे क्षेत्र संन्यासी. भगवान श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला गीतेमध्ये जे सांगतात, माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमधून वर्णन करताना भगवंताचे शब्द सांगितले. भगवान म्हणतात, मी त्या मनामध्ये राहतो. त्या कोणत्या? चोखट्या मनामध्ये राहतो. म्हणजे तयाचे चोखटे मानसी. मी का सांगतो? माझा मुद्दा काय आहे? मला विषय भरकटवत न्यायचा नाही. विश्वोद्भव भुवन म्हणजे देवाचं घर जर गुरु आहेत, देवाचं घर जर संत आहेत, तर नक्कीच देव त्यांच्या ठिकाणी राहत असावा, नाही का? म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, विश्वोद्भव भुवना. हे बघा, देव संतांच्या हृदयामध्ये राहतो यासाठी अनेक प्रमाण आहे. एक आपल्या सर्वांच्या परिचित असलेलं उदाहरण सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. जगतामध्ये कोण मोठं कोण मोठं कोण मोठं असा विषय चालला होता. कोण बडा चाललं. तर एकाने सांगितलं पृथ्वी बडी. म्हणे पृथ्वी बडी. पृथ्वी कशाची बडी रे? पृथ्वी तो शेष नारायण के सिर पे खडी. म्हणजे पृथ्वी हे शेष नारायणाच्या डोक्यावरती उभी आहे. हा, बरं ठीक आहे म्हणे, मग शेष नारायण बडा. मग शेष नारायण बडा म्हटलं तर दुसरा बोलला, कसं शेष नारायण बडा? शेष नारायण तर शंकर जी के गले में पड़ा. हो रे हो. मग शंकर जी बडा. बरं, शंकर जी बडा. तो शंकरजी का कैलास, म्हणजे कैलास पर्वतावर शंकरजी राहत होते. आपल्याला माहिती आहे, रावणाने शंकरजीचा कैलास पर्वत हलवला होता.
शंकर जी बडा, शंकर जी नहीं म्हणे कैलास बडा, कैलास बडा, कैलास तो रावण ने हिलाया, मग रावण बडा. मग रावण बडा म्हटलं तर रावण बडा, रावण बडा तो रावण को राम ने मारा, राम बडा. मग राम बडा म्हटलं राम बडा, राम तो हनुमान जी के हृदय में खडा, मग हनुमान जी बडा. मी का सांगतोय? राम हनुमानजीच्या हृदयामध्ये विराजमान आहे. हेच या उदाहरणावरून असं दिसते की माऊली ज्ञानोबारायांनी जे म्हटलं विश्वोद्भव भुवन, म्हणजे विश्वोद्भव म्हणजे विश्वाचा निर्माता, निर्मात्यांचं जे घर म्हणजे ते संत म्हणजे हनुमानजी जर त्यांच्या हृदयामध्ये आहे तर विश्वोद्भव भुवन आमचे गुरु आमचे संत विश्वोद्भव भुवन आहे. आपल्याला ही कथा माहिती आहे ना, चांगली माहिती आहे. राम प्रभू वनवासातून आले आपल्याला माहिती आहे. आता हे विषय निघाला म्हणून 2 मिनिटात सांगतो. आले, अयोध्येमध्ये आले, नंतर सर्वांना काहीतरी बक्षीस द्यायचं म्हणून सीतामातेने ठरवलं. खूप मेहनत घेतली आपल्या सैनिकांनी. रावणासारख्या बलाढ्य योद्ध्याला मारलं. वनवास भोगल्यानंतर आपलं हे झाल्यानंतर मला सोडवून आणलं. मारुती राय आले. सर्वांना आपण त्या ठिकाणी काहीतरी बक्षीस देऊ. रामप्रभू बोलले नाही नाही सीते असं चालणार नाही बरे, तू दे कोणाला पण तेव्हा मारुतीला देऊ नको, मारुती घेणार नाही. की नाही नाही असं कसं घेणार नाही. सर्वांना मला बक्षीस सुरू झालं. सर्व वानर सेना प्रमुखांना सर्वांना बक्षीस दिलं. नंतर मारुतीरायाला विचारलं, मारुतीराय दिसत नाही कुठे आहेत? म्हणे ते झाडावर बसले आहेत, बोलवा त्यांना. मारुतीराय बोलले आईसाहेब काय म्हणताय? म्हणे मारुतीराय तुम्हाला काय बक्षीस देऊ? म्हणे मला काही बक्षीस नको. नाही 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 द्यावं लागेल. सीतामातेने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि मारुतीरायांना दिला. मारुतीरायांनी बघितला महाराज, हार घेतला आणि निघून गेले. झाडावर पडले. एक एक मणी एक एक रत्न तोडतात आणि खाली टाकतात. सीतामाता म्हणतात हो मारुतीरायाला काय झालंय? शेवटी वानर ते वानरच का? एवढा मी नवरत्नाचा हार दिला आणि ते मणी खाली टाकतात. बोलवा त्यांना. मारुतीरायांना बोलावलं. मारुतीराय अहो काय करताय तुम्ही? एवढा मोठा तुम्हाला नवरत्नाचा हार दिला. मारुतीराय म्हणतात आईसाहेब अहो मला काय करायचं नवरत्नाचा हार? मला फक्त रामराय आणि तुम्ही, तुमच्यापेक्षा माझ्यासाठी मोठं कोण आहे? यात कुठं राम आहे? म्हणून मी शोधतोय राम आहे काय आणि टाकतोय. सीतामातेने सहज म्हटलं. मग मारुती यात राम नाही तर तुझ्यात राम आहे का? असं म्हटल्या मारुतीरायाने आपली छाती फाडली आणि पंचायतन मारुतीरायांच्या हृदयामध्ये दिसलं. मी का सांगतोय? संतांच्या, साधूंच्या, भक्तांच्या, गुरूंच्या हृदयामध्ये देवाला स्थान आहे. म्हणून या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी जो शब्द प्रयोग केला विश्वोद्भव भुवन, देवाचं घर म्हणजे संत आहेत महाराज. अनेक ठिकाणी आणखी उदाहरण आहे आपल्याला माहिती आहे. संतांचे प्रमाण आणखी आहेत. आणखी सांगतो एक. चला उदाहरण सांगत नाही, फक्त प्रमाण सांगतो. 60 विला हरी जेही हृदय मंदिरी, आहे की नाही? हृदयामध्ये हरी साठवला म्हणजेच हरीचं स्थान संत आहे. आणखी सांगतो. जनाबाईचा प्रसिद्ध अभंग आहे. जनाबाई तर म्हणतात याला मी माझ्या हृदयात कोंडूनच ठेवलो. आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. म्हणजे आत म्हणजे हृदयामध्ये देवाला स्थान दिलं. म्हणजे देव कुठे राहतो तर माझ्या संतांच्या हृदयामध्ये, संतांच्या ठिकाणी, श्री गुरूंच्या ठिकाणी, साधूंच्या ठिकाणी, सज्जनांच्या ठिकाणी देव वास करतो. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी म्हटलं विश्वोद्भव भुवना, नमो सुभाव भजन भाजना, भवेव कुंभ मंजना, विश्वोद्भव भुवना. विश्वोद्भव भुवन आहे.
देव भगवंत हा संतांच्या चित्तामध्ये, साधूंच्या चित्तामध्ये, गुरुच्या चित्तामध्ये असतो. तुकोबाऱ्या उगीच म्हणतात का हो, देव वशे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव चित्तामध्ये साधू संतांच्या श्री गुरूंच्या आहे, म्हणून अशा श्री गुरूंना माझं नमन आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, श्री निवृत्तीनाथा आपण सुभाव भजन भाजनाय, म्हणून नमो सुभाव भजन भाजना. आपण संसार सागरातून तारून नेणारे आहात, म्हणून नमो भवैव कुंभ भंजना. आणि आपण विश्वाचा जनित असलेला देव आपल्या हृदयामध्ये आहे, नवे नवे आपणच त्याचं घर आहात, म्हणून नमो विश्वोद्भव भुवना. आणि मग असे आपण असल्यामुळं आपण गुरु आहात नाही, आपण श्री गुरु आहात नाही, आपण श्री गुरुच काय, आपण राजे आहात, गुरूंचे राजे आहात, म्हणून नमो श्री गुरु राय. अशा 4 पदाचा आपण अर्थ 4 भागामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. ओवी खूप छान अशी ओवी आहे. सद्गुरूंचं भजन करताना, सद्गुरूंचं स्मरण करताना, सद्गुरूंचं पूजन करताना ही ओवी आपण म्हटली पाहिजे. मुळात माऊली ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतील गुरु महिमाच्या किंवा गुरुनमनाच्या ज्या ओव्या आहेत ना, खूप गोड आहेत महाराज. आपल्याला माहिती आहे, अनेक ओव्यांवरती आपण अगोदर चिंतन केलं आहे. जय जय ओ शुद्धी उदारी प्रसिद्धी अनवरता आनंदी वर्षदी म्हणून जाणती नि गुरुवरी, अनेक ओव्या आहेत आपल्या चिंतनामध्ये येऊन गेल्या अगोदर. आजचं हे चिंतन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सुरू केलं होतं. यातला हा 3ऱ्या भागाची ही सेवा आणि या ओवीवरचं पूर्ण चिंतन सेवा आज आपण इथे थांबवणार आहोत. एकदा पुन्हा ओवी म्हणू आणि मग थांबू. पुन्हा आपल्याला पुढे भेटायचं आहे. चातुर्मास ऑलरेडी सुरू झालेला आहे, श्रावण मास सुरू होणार आहे. आपण वेगवेगळ्या निमित्तानं भेटत राहू किंवा एखादं काहीतरी मालिका घेऊन मी नक्कीच आपल्या समोर येईल. आणि त्या अगोदर आम्ही आपल्याला सांगेल सुद्धा की कधीपासून आपण भेटायचं. तोपर्यंत सर्वांना एकदा रामकृष्ण करतो. एकदा ओवी लक्षात ठेवूया, आणि ज्यांनी मागचे 2 चिंतन ऐकले नसतील त्यांनी या ओवीवरचे 2ही चिंतन ऐकावं आणि या 3ही दिवसाच्या चिंतनाचं एकत्रित श्रवण करून ओवी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. माऊली ज्ञानोबा यांनी जशी बुद्धी दिली तशी ओवीवरचं आपण चिंतन केलं. अर्थात हे चिंतन हे माझ्या बुद्धीनं मी केलं असं नाही, अनेक संत महात्म्यांच्या मुखातून ऐकलं, अनेक संत महात्म्यांच्या वाङ्मयातून, अनेक संत महात्म्यांच्या काव्यातून, अनेक संत महात्म्यांच्या साहित्यातून त्यातला गोश्वार घेऊन मी आपल्यासमोर ठेवलाय. नमो सुभाव भजन भाजना भवैव कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. तेव्हा श्री गुरुरायांच्या चरणी म्हणजे संतांच्या चरणी नमन करून आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, पुढच्या मालिकेमध्ये. जोपर्यंत आता पुन्हा आपण भेटणार नाही तोपर्यंत काय करायचं, संतांची अमृतवचने या चॅनलमधील आतापर्यंत आपले 500-600 जे प्रवचन चिंतन असतील ते ऐकायचे. इतरांनाही सांगायचं की बाबा रे, संतांची अमृतवचने हे चॅनल सबस्क्राईब करा आणि अध्यात्म सुखाचा आनंद घ्या. इथेच थांबू, एकदा माऊलींचं भजन करू. श्री ज्ञानोबा श्री तुकाराम, श्री ज्ञानोबा श्री तुकाराम, श्री ज्ञानोबा श्री तुकाराम, श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया. माझ्या ज्ञानोबाराया, माझ्या तुकोबाराया, माझ्या ज्ञानोबाराया, माझ्या तुकोबाराया. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्रीनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.